हॅलो मयुरी. हॅलो ताई. अगं तू UPI वापरायला सुरुवात केलीस का? हो केली ना सुरुवात. UPI वापरल्यामुळे माझा खूप ताण कमी झाला खरं सांगते. आणि व्यवहाराच्या बाबतीत तर काळजीच घ्यावी लागत नाही मला. हो ना. हो. अगं याचे आणखी जास्त फायदे आहेत. आता कुठले फायदे ग? मला तर याबाबत काहीच माहिती नाही. बघ, मलाही कुठे माहिती होतं. मी जेव्हा UPI ॲप वापरायला सुरुवात केली ना, तेव्हापासून मला कळायला लागेल की याचे एवढे फायदे आहेत ते. हो, अजून काय फायदे आहे ग याचे? थांब, मी सांगते तुला की याचे काय काय फायदे आहेत ते. अगं हे बघ, तू जिथून माल भरतेस ना तिथे तुला प्रत्यक्ष जाण्याची गरज नाहीये आणि मोठमोठ्या रक्कमा मोजायची गरज नाही. पहिल्यांदा तू रक्कम मोजणार, त्याच्यानंतर ते रक्कम मोजणार. हे सगळं झंझट दूर होणार आहे. तू डायरेक्टली UPI थ्रू त्यांचं पेमेंट करू शकतेस. अगं मयुरी, तुला तुझ्या दुकानाचं भाडं सुद्धा UPI द्वारे भरता येईल. दुकान मालकाला तुझ्याकडे येण्याचा त्रास वाचेल आणि तुला त्यांना कॅशमध्ये पेमेंट द्यायचा त्रास वाचेल बघ. शिवाय UPI द्वारे तू तुझं फोनचं बिल, पाण्याचं बिल, पुन्हा विजेचं बिल भरू शकतेस कुठेही न जाता. अगं तुला माहिती आहे, माझ्या कर्जाचे हप्ते सुद्धा मी UPI द्वारे भरते. या UPIमुळे माझे सगळे व्यवहार अगदी वेळेवर होतात आणि त्यामुळे माझ्या क्रेडिट स्कोअरवरती काहीही परिणाम होत नाही. अरे वा ताई, फारच छान फायदे याचे, है की नाही? आणि हो, याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुला तुझी ट्रान्झॅक्शन हिस्ट्री कळते. हो, म्हणजे का? म्हणजे तू तुझ्या UPI ID द्वारे कुणाला पेमेंट केलंयस किंवा कुणाकडून तुला पेमेंट आलंय याची नोंद तिथे आपोआपच असते. अरे वा, म्हणजे कोणाला किती दिले, कोणाकडून किती घेतले, म्हणजे खर्चाचा हिशोब आपण ठेवूच शकत नाही. अगं रोजच्या खर्चाचा हिशोब ठेवण्याचा त्रासही वाचलाय. अगं मयुरी, आणि या सगळ्या गोष्टी फक्त एका क्लिकवरती होत आहेत. म्हणजे तू विचार कर, आपल्या सगळ्यांना आपल्या व्यवसायावरती लक्ष देण्यासाठी कितीतरी वेळ आहे. अगं मला असं वाटतंय ना की आपल्या सगळ्यांचा व्यवसाय ना असा वेगाने वाढणार आहे बघ. हो खरंच ताई, हा खूपच फायदा याचा, है की नाही? चल ठेवते फोन मी. खूप खूप धन्यवाद. हो चल, मीही ठेवते.